12व्या शतकात सोमेश्वर चालुक्य यांनी मल्लखांब या खेळाला जन्माला घातलं. परंतु त्यानंतर अनेक वर्ष गेली आणि 19व्या शतकात या खेळाला पुन्हा एकदा खरी ओळख मिळाली. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे व्यायाम प्रशिक्षक बाळमभट्ट दादा देवधर यांनी या खेळाला पुन्हा एकदा ओळख मिळवून दिली. इतका उपेक्षित राहिलेला दुसरा खेळ कुठलाच नसावा. खरं तर सगळ्या खेळांची जननी असं या खेळाला म्हटलं जातं. पण तरीसुद्धा या खेळाला साजेसा मान नाही अशी खंत या खेळाचे अनेक प्रशिक्षक नेहमीच व्यक्त करत राहतात. इतकंच काय तर आपल्या राष्ट्रीय खेळांमध्ये राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये सुद्धा या खेळाला मान नाही. हा मान खरोखरच मिळाला पाहिजे. आपल्या या केसरीसोबत मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात जेव्हापासून हा खेळ आला, लोकांच्या नजरेस पडला, तेव्हापासून हा खेळ शिकण्यासाठी म्हणून अनेक तरुण मुलं, अनेक लहान मुलं, इतकंच नव्हे तर मोठी मोठी माणसं सुद्धा हा खेळ शिकण्यासाठी जात आहेत आणि ही एक खूप आनंदाची बाब आहे. पण या खेळाला तो मान कधीतरी मिळेल या अपेक्षेनेच मी बोलवतोय आपल्या आजच्या एपिसोडच्या आजच्या भागाच्या शेवटच्या संघाला मीर खेडेकर आणि ग्रुप मुंबईहून. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया.
सोमेश्वर चालुक्य ज्यांनी हा खेळ जन्माला घातला, बाळंभट्ट दादा देवधर ज्यांनी याला पुन्हा ओळख मिळवून दिली, पासून ते उदय देशपांडे सर, पासून ते तुम्ही, पासून ते तुमच्याकडे काल जॉईन झालेला नवीन मुलगा असेल, जे सगळे आहेत त्यांना शिरसाष्टांग नमस्कार. मित्रा, म्हणजे मी काय सांगू, याच्यापेक्षा जास्त चांगलं मी माझ्या उभ्या आयुष्यात काही पाहिलेलं नाही. यापेक्षा चांगलं मी काही पाहिलेलं नाही. मॅजिक होतंय काय. मला खूप मोठी व्यक्ती इथे बसलेली आहे. बाबासाहेब, आपण बोला. बघायला 2 डोळे अपुरे पडतायत, टाळ्या वाजवायला 2 हात अपुरे पडतायत. तुमचं कौतुक करायला सह्याद्रीच हवा, तुमचं कौतुक करायला समुद्रच हवा, आणि तुमचं कौतुक करायला शिवबाच हवेत. मकरंद सर, एवढ्या मुलांना घेऊन 1 नाही, 2 नाही, 3 मलखांब समोर ठेवून त्यांना त्या मलखांबावर पाठवायचं, हे खूप जोखमीचं काम आहे. पण ते ज्या सहज अशा त्या प्रवाहाने आमच्या समोर जे करत होते, ते खरंच हा पुन्हा एक अद्भुत रसाचाच भाग झाला. हे अद्भुतपेक्षा काहीच कमी असू शकत नाही. कधी कधी म्हणतो ना आपण, काहीतरी चूक व्हायला हवी, तर तो मुलगा जेव्हा पडला त्याच्यामुळे आम्हाला कळलं की हे किती किती मुश्किल आहे. त्यामुळे मला दुसऱ्यांदा पुन्हा त्याचीच काळजी वाटली. मी नेहमी ऑलिम्पिक्स बघतो तेव्हा तिथे काही असे प्रकार बघायला मिळतात, सिंक्रोनाइज्ड. आम्ही स्विमिंग बघतो, पण सिंक्रोनाइज्ड मलखांब खरंच सुंदर, फारच सुंदर. क्रांती घडवू शकता तुम्ही आपल्या एका अशा सादरीकरणात. खरंच बाबासाहेबांची पावती ही सगळ्यात मोठी पावती आहे तुम्हाला आज. पण तुमचं सादरीकरण अप्रतिम झालं आज. खरंच तुमची जी ऊर्जा आहे त्यांनी खरंच असं काहीतरी करावं, आम्ही पण असं उठून काहीतरी करावं, असं एवढी ऊर्जा अशी ती पसरली आहे. आणि या सगळ्यांचं स्किल आणि ते ऑनेस्टी आणि एक पॅशन मी बघू शकते. मला वाटलं जर काहीतरी तुम्ही कमाल करणार आहात, आणि तुम्ही केलीत आणि आम्हाला सगळ्यांना भारावून सोडलं. खूप छान. आणि तुम्हा सगळ्यांना एवढंच मी करू शकते. सर, एक विनंती आहे सर. पावती बाबासाहेबांनी जी दिली, याच्यापेक्षा आणखी काय असणार की कौतुक करायला शिवबाच पाहिजे. पण एक गोष्ट आपण करू शकतो जी त्या काळातही होती आणि आजही आहे आणि आपल्या स्टुडिओत आहे. ती एक गोष्ट समोर आहे सर. या 2 तोफा आहेत सर. फक्त एवढंच आहे की आपले या राऊंडचा जो नियम आहे की सर, माझा एक बालहट्ट असं समजा. बालहट्ट म्हणजे मी तुमचा विद्यार्थी म्हणून सूत्रसंचालक, माझा हट्ट आहे सर, माझा हट्ट आहे.